मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिलाय। मराठा आरक्षणाची घोषणा करताना सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिलं होतं, मात्र अद्याप गुन्हे मागे घेतले गेलेले नाहीत। त्यामुळे आता मराठे पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे। यावरूनच मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची भाषा केली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय की सरकारने शब्द दिला होता की सर्व गुन्हे मागे घेतले जातील। जोपर्यंत सर्व गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत तोपर्यंत मी शांत बसणार नाही। सरकारने तसा शब्द दिलेला आहे, नाहीतर सर्वात मोठं आंदोलन उभं करून सर्व गुन्हे मागे घेण्यास भाग पाडू। दाखल गुन्ह्यांपैकी 60-62 गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत, त्याबाबत सरकारने अहवाल देऊन हे गुन्हे मागे घ्यायला हवे। 80 गुन्हे असे आहेत, त्याबाबत विभागीय समितीने अहवाल देऊन हे गुन्हे मागे घ्यायला लावावेत। सरकार आणि फडणवीस जरी त्यांनी दिलेल्या शब्दापासून बदलले असले तरी त्यांना मी बदलू देणार नाही। कसे गुन्हे मागे घेत नाहीत मी बघतो, मी खंबीर आहे। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्णन विखे पाटील यांच्याबाबत बोलताना जरांगे म्हणाले की जी उपसमिती मराठ्यांची स्थापन झाली आहे त्यांनी मराठ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला हवं। त्यांनी दिखावा करण्यासाठी थातूर मातूर बैठका घेऊ नयेत। मराठा समाजाला उपसमितीच्या अध्यक्षकडून अपमानास्पद वागणूक चालू आहे, ती थांबली पाहिजे। त्यांना समज पाहिजे, मराठा समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे। पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की मराठ्यांच्या अंगावर घालण्यासाठी उपसमिती नाही, त्याचा अध्यक्ष त्यासाठी नाही, तुमचा माज जिरवण्यासाठी उपसमिती नाही। तुमची मस्ती मराठ्यांच्या डोक्यात घालायची आणि मराठ्यांच्या विरोधात मराठ्यांची झुंजायला लावायचं यासाठी उपसमिती नसते। ECBCच्या विद्यार्थ्यांचं काय, सारथीच्या विद्यार्थ्यांचं काय, आरोग्य विभागातील विद्यार्थ्यांचं काय, यासाठी उपसमिती असते। आम्हाला वाटलं होतं 100% मराठ्यांच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, मात्र उपसमितीच्या अध्यक्षांनी उलट उफनायला सुरुवात केली आहे। मराठ्यांच्या अंगावर घालवण्याची चळवळ त्यांनी सुरू केली। त्यांना मराठ्यांचे प्रश्न सोडवायचे नाहीत, याने ते कधीच मोठे होणार नाहीत। त्यांच्या डोक्यात हवा शिरली असेल की मराठ्यांच्या अंगावर घातले की मराठ्यांचे प्रश्न दाबले जातील। तुम्ही मराठ्यांमध्ये कलगीतुरा लावून जिंकणार नाहीत हे लक्षात ठेवा। तुम्ही खूप चिखलात चालला आहात। गृह विभागाने मराठा आंदोलकांवरील गुन्ह्यांविषयी माहिती सादर केली आहे। त्यानुसार मराठा आंदोलकांवर आतापर्यंत 2 टप्प्यात दाखल 1509 गुन्ह्यांपैकी 828 गुन्हे मागे घेण्यात आले, तर काही गुन्हे मागे घेण्याबाबत अजून निर्णय घेण्यात आला नाही। 828 गुन्हे मागे घेतल्याने मराठा आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला आहे। त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतल्याने यातील काहींना नोकरीसाठी आणि इतर ठिकाणी अर्जासाठी अडचणी कमी होतील। पहिल्या टप्प्याच्या आंदोलकातील 17 तर दुसऱ्या टप्प्यातील 64 असे एकूण 81 गंभीर गुन्हे आहेत, ते मागे घेण्यात येणार नसल्याचे गृह विभागानं मराठा उपसमितीच्या बैठकीत स्पष्ट केलंय। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।